आई गावदेवी माते की जय. जी आम्हाला माणिक देवी साहेबांनी इथे मात्र दिली आहे आणि जे आर्थिक स्वरूपातलं पारितोषिक आहे ते आयोजकांनी इथे मात्र सगळ्या मंडळातून इथून पारितोषिक आणि मी साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभार्थ द्यायचे. तृतीय क्रमांकाचे पारितोषिक टीम वानवली संघाला. त्याच्यानंतर खेळ मित्रांनो हारजीत होत असते आणि एक संघ कोणतरी जिंकत असतो. का रे बॅटमॅनचा फोटो काढ, 6 बॉल उकलेत. नाही तर 1 नंबर आदेश भोईरनी अख्ख्या म्हणजे ज्या मॅचेस झाल्या त्याच्यामध्ये 97 धावांचं योगदान दिलं आणि 2 विकेट. त्याच्यामुळे त्याला मॅन ऑफ द सिरीज आणि हा कूलर भेटलेला आहे. तर 1 नंबर बॅटिंग केलेली त्यांनी, त्याच्यामुळे हा बक्षीस आलेला आहे आणि पूर्ण टीमनी पण भारी केलेला आहे. आणि याच्या पुढे चांगला खेळून द्या, 1 आणि 2 नंबर आलेच पाहिजेत. हे हाय गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आहे संडे आणि कालच्या व्लॉगमध्ये आपण बोललो होतो की आपण दुधनी गावामध्ये आलेलं आहे. तर हा आहे दुधनी गावातील मंदिर आणि आता मी मंदिरामध्येच आहे आणि मी दर्शन घेतलेलं आहे. तुम्हाला दिसत असेल मी टिकला लावला आहे, म्हणजे मी सर्वात आधी इथे आलो, दर्शन घेतला आणि त्याच्यानंतर आपला हा व्लॉग स्टार्ट करतो आहे. तर थोडक्यात आपण दर्शन घेतलेले व्हिडिओ पण शूट केले, ती तुम्हाला दाखवतोय आता. आई गावदेवी माते की जय. तर गाईज बघितले तुम्ही व्हिडिओ. तर आता मी इकडे आलेलेच आहेत, तर तुम्हाला मंदिरसुद्धा दाखवतोय, कारण की आपण दर्शन घेताना तुम्हाला एवढं छान मंदिर दिसलं नसेल. तर पुन्हा एकदा तुम्हाला मंदिर दाखवतो मी. तर आता आपण आहेत मंदिराच्या बाहेर आणि तुम्ही बघितलं असेल कलश वगैरे किती छान दिसतोय आणि वडाचं झाड पण किती छान दिसतोय त्याच्यामध्ये मग कलश. चला आपण आतमध्ये जाऊया आता. गाईज आता आपण आलेले मंदिराच्या आतमध्ये आणि बघा किती छान वाटतं मंदिर. 4 साईडने बघा तुम्ही, आतून पण किती छान आहे. आणि इकडे समोर आपण जो आपल्या यूट्यूब डीपीला आणि व्हॉट्सअप डीपीला भरपूर ठिकाणी डीपी जो ठेवला आहे ना, तो आपण इथेच फोटो काढलेला आहे. इथेच समोर उभा राहून जो मी फोटो काढला आहे आणि त्याला थोडं एडिट करून सर्वकडे तोच फोटो ठेवलेला आहे मी. मला अजून पण आठवत आहे, 1 वर्ष अगोदर फोटो काढला होता मी तो. आता तर आपण मंदिरात आलोय, चला तुम्हाला देव वगैरे दाखवतोय. आई गावदेवी पण दाखवते तुम्हाला दुधनी गावची. हे बघा गाईज, इकडे दुधनी गावातील आई गावदेवी आणि आजूबाजूला पण भरपूर सारे देव आहेत आणि पाठीमागे साईबाबांचा फोटो लावलेला आहे. तर अशा प्रकारे दुधनी गावातला मंदिर आहे मित्रांनो. आई गावदेवी माते की जय. गाई जो दरवाजा पण बघा किती छान वाटते. म्हणजे दरवाजा पण नुसता असला ना तर कुठला प्राणी आतमध्ये शिरला
आता गावामध्ये माहिती आहे तुम्हाला मंदिराचे दरवाजे उचकेच असतात जास्त करून, तर तिकडे मंदिरात म्हणजे देवीकडे जाऊ नाही शकत आणि जर माणसं आली तर दरवाजा उचकून आतमध्ये जातील पाया पडायला. छान सिस्टम केलं एकदम. हे बघा भारी आहे. हां आपला तर दर्शन झालेलं आहे. आता थोडा दुधनी गावामध्ये फिरूया नातेवाईकांकडे. वाटत नाही त्यांच्यासोबत म्हणजे मी तर व्हिडिओ बनवू शकतोय, पण समोरचा व्यक्ती जो असतोय ना त्याला वाटतंय का याचं काय चाललं आहे, त्याच्यामुळे थोडा वाईट वाटतं आपल्याला. म्हणून आपण त्यांच्यासोबत व्हिडिओ नाही बनवत. पण असं होऊ शकतंय का मी फक्त मलाच घेऊ शकतोय आणि त्यांच्याशी बोलू शकतोय, असं होऊ शकतंय. चला मग आता मी इथनं निघतोय. खरं तर मित्रांनो काय सांगू तुम्हाला, आज जायचं होतं बाहेर, पण भरपूर मित्रांनी आपल्या प्लॅन कॅन्सल केला आणि म्हणून मी इथेच थांबलो आहे. तर आज मला आपली फायनल आहे, तिकडेच जावं लागणार आहे. तर इथनं मी आज 3 वाजता निघणार आणि फायनलला पोचणार आणि फायनल बघून मग घरी जाणार आहेत आपण. तर व्हिडिओ बघत राहा. आपली ट्रॉफी आज कुठली येते, 4 नंबर 3 नंबर 2 नंबर की 1 नंबर समजेलच आपल्याला. चला मग इथून निघतोय मी, पुढे भेटूयात आपण. तर बघा गाईज आलतो नितीनकडं. नितीनने सोय केली आपली तू बोलतो चालू करू जरा ना, प्रॅक्टिस करतो जरा नको का, चालू करू का मग कॅमेरा. चॅलेंज करतो बना. आता कॅमेरा चालू करतो मी. गाईज गोपीला आलो होतो, गोपीने आपली सोय केली, मस्त सण बनवलं त्याने. त्याला विचारलं मी पहिले व्हिडिओ बनवू का, तो पण बोलत होता नको, काय करायला घाबरतो काय माहित नाही एवढा आता काय व्हिडिओ मध्ये एवढा घाबरायला. आपण लग्नामध्ये गेल्यावर कसं व्हिडिओ बनवतो लगेच कॅमेऱ्यासमोर नाचा विचारा फुल धमाला असते, पण आपण एखाद्या मोबाईल मध्ये नको नको माझी व्हिडिओ नको असं होतं. तर आता आपण डायरेक्ट ना आपली मॅच बघायला जाऊ, तिकडे व्हिडिओ बनवू. आता दिवस बोलतो नको बनवू, तर बाहेरचे काय म्हणतील, तिथं आधीच म्हणतील नको बनवू, बरोबर ना. करा करा प्लॅनिंग करा पटकन. प्लॅन झाला पाहिजे आपला, एक ट्रिप निघलीच पाहिजे. सबूत ठेवायला लावला मी नाही का, तुम्ही प्लॅन करायला लावला एक आणि प्लॅन कॅन्सल झाला ना का पक्या शिवाय देतो व्हिडिओ टाकून तुम्हाला. लवकर लवकर प्लॅन करा, यो प्लॅन सक्सेस झाला पाहिजे आपला एक. बघ रे कॅलेंडर, 26 तारीख ना 27 तारीख. 26 जानेवारी बघ ना तू. 25 ला संडे, 25 ला. करा ना मग संडेचीच प्लॅनिंग 25 ला के. जानेवारी हप्ता डिसेंबर मध्ये मॅच आहे. हप्ता आहे चालेल, पुढच्या महिन्यात फ्री आहे ना, पुढच्या महिन्यात.
गाईस तर आपण पोचलेला तर मॅच बघायला आणि सेमीफायनलची मॅच चालू आहे. आई गावदेवी वाघोली वर्सेस वारेट. जाऊ पैसे लावा जाऊ का देता का पैसे कोणी आमच्या इकडे बसले नाही. बरं होऊन दे जरा वेळ. तुला मॅचला आपण सुरुवात करूयात. अजून एक सामना आहे की मला जेवायला आहे. आई गावून शिक्षक आहे. काही करू शकतं, काही निवडू शकतं. बॅटर आपापसात टीम मीटिंग नकोय प्लीज. आणि आपण जमू नका. गोलंदाजी करणाऱ्या संघालाही विनंती करतोय की आज अजून आपल्याला फायनल खेळवायची आहे. त्या अनुषंगाने विनंती करतोय की थोडीशी घाई करा गोलंदाजी या. सक्सेसफुल इथे मात्र थोडासा अडथळा आम्ही पाहू शकलो नाहीये, पण पंचांचा इशारा आमच्यापर्यंत. काय बोलतो पवन? काय बोलणार, आपल्या मॅचची मजा घेतोय. मॅचची मजा घेतो. पहिले दिवस मध्ये मजा घेतलीस तुला. मजा घ्यायला लागते, गावाची मॅच आहे. आपला बॅटमन गेला ना. बॅटमन घालवला आपला. किती मारतात किती मारतात विकेट सोबत मात्र आपल्याला पाहायला मिळालं. न्यू बॅटर स्वरूप आपण पाहत आहे. स्वरूप गोलंदाज आपण पाहत आहे. न्यू बॅटर जोई दास आपण इथून मात्र पाहत आहे. गोलंदाज जोई सध्यातील ज्या चेंडूवर आपला आधीचा गडी बाद झाला होता त्याचा बदला पुरा करणारा फटका षटकार चालावा. तर आमच्या गावचे छोटे छोटे क्रिकेट लवर ट्रॉफी उचलायला आलेले आहेत आज. किती नंबर येईल आज? मग 1 नंबर आलाच पाहिजे बोलतात ते, पण तेव्हाच मजा आहे ट्रॉफी उचलायला. पण कसा फटका मारला होता कोणाला? तुला विचारतो मी. बोल ना. देवका मारला जरा मॅच टिकून दिले होते नाही का? काय करतो त्याला? पवन नाराज झालेला आमचा. काय पवन काय आलं ते काय वाट लावली काय आता चालतंय. बघायला आलं का काय नाही करतो मारतीलच क्रिकेटवर थोडे नाराज येतात आपण. तीन रन आले, 3 किंवा 2 तर मॅच होऊ शकतात. तेवढ्या वरी नव्हत्या ना. 3 वरचीच मॅच आहे ना. 3 वरी खाल्ल्या मात्र म्हणायला हरकत नाही आहे. 18 चेंडू विजयाकरिता 16 धावा संख्येची आवश्यकता इथून मात्र वाचती आहे. आद्यावर गेम आहे. आद्यावर झाला आद्यावर आहे की 15-16 रन करा. तरी पण 2 विकेट वर काढले तर होईल ना.
आणि आपण गणक्यातून तिथं दर्शनाचं काम सुरू असताना आपण इथे मात्र वाघिलवाडी थोडे नाराज कारण की 4 नंबरचा बक्षीस भेटलाय. आगामी गेल्याचं 2 नंबरचं एक नाव काय बोलणार आहे तर 4-4 5-5 बॉल त्याला बसला वगैरे गोष्टीला आणि एक त्यांना घ्या कमसे कम त्या वाडा वाटेल माणसाला आणि एक रन गेला तर 30 रन झाली असती. तो विचार करा येतो जातो तो एका छक्का मारायला लागतो. आता बघा फायनलची मॅच घ्यायची ही बघा आमची वांद्रा कशी घेऊन जातील ना. नव्हती कशी नंबरची ट्रॉफी दोन बॉल हुकलाय, तिसरा बॉल पुलिसला मारलाय आणि हा येडा कोणी तुझे आणि बघू शकता आमचा बन्या बोलला 2 शब्द बोल का वाजलेले बेकार हरले काय तिकडे तिकडे तिच्या आईला इकडे आम्ही काय ज्याने मॅच घालवलेली आहे ज्याने लास्टला चौकार भरलेला आहे आणि आमचा कप्तान महाराष्ट्राच्या आराध्य सर्वांच्या येऊ सर पण असू दे ना तरी पण मॅच आहे ना. ज्याची विकेट मारल्यावर सगळी गेम वाईस कप्तान आमंत्रित केले गोलंदाजीसाठी कोणत्या प्रकारची टीम दिखायची नाही. 4 नंबर घाबरू नका. 4 नंबर 18 चेंडूंमध्ये सुकेगाव संघाचे बाबा आमचा प्रकारे आमच्या भाऊला पडलेला शूटला 4 नंबर आलाय म्हणून भाऊ आपले 2 शब्द ब्लॉक त्यानंतर व्यवस्था जर पाहिलं तर माननीय कपिल किशन पाटील व कल्पेश किशन पाटील यांच्या खाते आम्हाला व्यवस्था लाभली होती. त्यानंतर माननीय सुभाष खाते नारायण धोंडे पाटील तसेच श्री सीताराम धोंडे पाटील आणि विजय दुधले सुद्धा आलाय बक्षीस उचलायला. आज ड्रेसिंगने मारलीस तुम्ही. तसेच श्री रवींद्र कृष्ण पाटील यांच्याकडनं आम्हाला बोलाचं कार्य केलं ते म्हणजे श्री प्रवीण श्रीधर पाटील, नारायण धोंडे पाटील, सीताराम धोंडे पाटील, केशव जाधव पाटील, सुशील सुरेश पाटील तसेच मधुकर बाबू पाटील यांकडून सुद्धा आम्हाला मोलाचं योगदान आलेलं आहे. तसेच श्री पंकज विठ्ठल जाधव यांकडून सुद्धा आम्हाला मोलाचं योगदान आलेलं आहे. सहकार्य आणि 4 दिवस त्यावरची भूमिका ज्याने बजावली म्हणजे आयुष प्रकाश पास्कर यांच्याकडून सन्मान चिन्ह आणि ट्रॉफी आपण पाहतोय ती म्हणजे आम्हाला पाटील नका भूपेश पाटील विकी पाटील चारणे, भूपेश पाटील अंबाडी, भूपेश पाटील खातिवली यांच्या माध्यमातून सन्मान चिन्ह ट्रॉफी घेतले होते. त्यानंतर मेहनती योगदान सर्व केलेलं आहे त्याच्या मनापासून आभार.
हे वाईट टीम पुढे यायचे, टीम वाईट पुढे या, सुपेगाव टीम आपण पुढे यायचे. आम्ही मारलेला 2 नंबर. आम्ही विनंती करतो पुढे या, थोडंसं पुढे या. चला मान्यवर पाहुणे इथे बसले आहेत, आपण बक्षीस वितरणालय संपर्क साधायचा. चला आपण जाऊयात इथे मात्र शाही सन्मान सत्कार सोहळ्याच्या दिशेने ज्या व्यक्तिगताबद्दल आम्ही सातत्याने मानतोय. नक्कीच की सावंतवाडीपासून समुद्र गुरुजी परदेशी त्याच्यासाठी आपण वितरित करणार आहोत. चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी पोचवायची जी आम्हाला माणिक भोईर साहेबांनी इथे मात्र दिली आहे आणि जे आर्थिक स्वरूपातलं पारितोषिक आहे ते आयोजकांनी इथे मात्र सगळ्याच्या मंडळातून इथून पारितोषिक आणि मी साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभास्ते द्यायचे. तृतीय क्रमांकाचे पारितोषिक टीम वानोली संघाला. त्याच्यानंतर खेळ मित्रांनो हारजीत ही होत असते आणि एक संघ कोणतरी जिंकत असते. शेवटच्या सूचना देण्याकरता पालन तुम्ही इथे मात्र केलं आणि तुम्ही जरी हारले तरी आणि तुम्हाला 2000 रुपये पारितोषिक आहे. कुठलाही एक स्कॅनर आपला काही जस्ट घरी आलोय आणि आता आम्ही चाललोय ट्रॉफी बघायला. तर तिकडे जाऊन व्हिडिओ बनवू आपण आणि सोबत भाविक सुद्धा आपल्या आज. भाविक ऐकर 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 ना, ऐकर पटकन असा कर ना 2 बोट अशी. फोटो काढतो का आपण? चल आलो आपण सगळी ट्रॉफी. अरे साक्षी बर्थडे का? खूप खूप शुभेच्छा तुला. आम्ही तिला बडू शेट आहे ना तू? पैसे दे मला खावा ना आपण. आमच्याकडे पण आहेत 10 रुपये आहेत. एकनाथनी 10 रुपये दिलेत तिला. एकनाथनी 10 रुपये फक्त दिले. नाही तू मग त्यातला 1 रुपयाचं चॉकलेट साक्षीला द्यायच आहे आणि 9 आपल्या साक्षीला बर्थडे विश करा. एक गाणी बोला पटकन. थँक्यू. का रे बॅटमॅनचा फोटो काढ. 6 बॉल उकलेत, नाही तर 1 नंबरची ट्रॉफी आली असते आज. बघा गाईस, तर आदेश भोईरनी अख्ख्या म्हणजे ज्या मॅचेस झाल्या त्याच्यामध्ये 97 धावांचं योगदान दिलं आणि 2 विकेट. त्याच्यामुळे त्याला मॅन ऑफ द सिरीज आणि हा कूलर भेटलेला आहे. तर 1 नंबर बॅटिंग केलेली त्यांनी, त्याच्यामुळे हा बक्षीस आलेला आहे आणि पूर्ण टीमनी पण भारी केलेला आहे. आणि याच्या पुढे चांगला खेळून दे. 1 आणि 2 नंबर आलेच पाहिजेत. हॅलो हाय गाईस, बघा वानोली गावचा चला गाईज, आपली आजची व्हिडिओ इथेच संपू. आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तेवढा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, शेअर करा, थँक्स, कमेंट पण करा. कमेंट बाय बाय. करा.